जरा विचार करा, तुमच्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस म्हणजेच तुमचं लग्न चालू आहे। तुम्ही लाखो रुपये खर्च करून छान फोटोशूट करताय, पण अचानक तो फोटोग्राफर लग्नाचे सगळेच्या सगळे फोटो तुमच्या समोर डिलीट करतो आणि निघून जातो। ऐकून धक्का बसला ना? पण एका नवरदेवाने केलेल्या एका छोट्याशा चुकीमुळे एका स्वाभिमानी फोटोग्राफरने खरंच असं केलंय। नक्की काय घडलं होतं त्या रात्री? चला जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये। नमस्कार, मी काजल। ही घटना सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर रेडिटवर एका फोटोग्राफरने स्वतः शेअर केली आहे, जी जगभरात व्हायरल झाली। झालं असं की एका नवरदेवाचे बजेट कमी होते, म्हणून त्याने त्याच्याच एका ओळखीच्या मित्राला लग्नाचे फोटो काढण्याची विनंती केली। तो मित्र व्यावसायिक फोटोग्राफर नव्हता, तरीही त्याने मैत्री खातर अवघ्या $250 म्हणजेच भारतीय चलनात सुमारे 21,000 रुपयांमध्ये पूर्ण दिवस काम करण्याचे मान्य केले। लग्नाच्या दिवशी सकाळी 11 वाजल्यापासून तो फोटोग्राफर नवरदेवाच्या मागे मागे फिरून फोटो काढत होता। लग्न, पाहुणे, विधी अशा सगळ्या गोष्टी तो कॅमेऱ्यात कैद करत होता। सकाळी 11 ते रात्री 8 म्हणजेच तब्बल 9 ते 10 तास तो मुलगा सतत काम करत होता। तो प्रचंड थकला होता आणि त्याला भूकही लागली होती। लग्न जिथे होते तिथे पाण्याचे हाल होते, त्यामुळे त्याला प्यायला पाणीही मिळाले नव्हते। रात्री जेव्हा बुफे सुरू झाला तेव्हा तो फोटोग्राफर जेवणासाठी एका टेबलवर बसला, पण तेवढ्यात तिथे नवरदेव आला आणि त्याने त्याला जेवणाच्या ताटावरून उठवले। फोटोग्राफरने फक्त 20 मिनिटांचा ब्रेक मागितला, जेणेकरून तो काहीतरी खाऊ शकेल, पण त्यावर नवरदेवाने अतिशय उद्धटपणे उत्तर दिले की एकतर गुपचूप फोटो काढणे सुरू ठेव, नाहीतर एकही रुपया न घेता आत्ताच्या आत्ता इथून चालता हो। दिवसभर उपाशी राहून काम केल्यानंतर मिळालेली ही अमानवी वागणूक त्या मुलाला सहन झाली नाही। त्याचा स्वाभिमान दुखावला गेला। त्याने नवरदेवाला शेवटचे विचारले, तुला खात्री आहे ना? नवरदेवाने हो म्हणताच त्या फोटोग्राफरने नवरदेवाच्या डोळ्यादेखत कॅमेराचे मेमरी कार्ड उघडले आणि लग्नाचे सर्व फोटो एका क्लिकवर डिलीट करून टाकले आणि तो नवरदेवाला तिथे सोडून घरी निघून गेला। नवरदेव आणि नवरीचे आयुष्यभराचे महत्त्वाचे क्षण एका सेकंदात गायब झाले होते। तर मित्रांनो, इंटरनेटवर या फोटोग्राफरच्या कृतीचे अनेकांनी समर्थन देखील केले आहे, कारण कोणाचाही स्वाभिमान पैशांपेक्षा मोठा नसतो। तुम्हाला काय वाटते? फोटोग्राफरने जे केले ते योग्य होते का, की त्याने लग्न कार्याचे महत्त्व ठेवून असं करायला नको होतं? तुमची मते कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा। व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।